कोल्हापूरप्रमाणे सांगली जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं। सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी आंदोलकांना गेटवरतीच थांबवलं। त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यानं कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। चाळीसगाव बाजार समितीत कांद्याचे भाव 600 रुपयांनी घसरले, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेत। केंद्रानं कांदा निर्यातीवरती बंदी घातल्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी लिलाव ठप्प आहे। त्यामुळे साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याच्या भीतीनं शेतकरी हवालदिल झाले। दुसरीकडे मुंबई बंदरावर निर्यातदारांचे 171 कंटेनर अडकून पडल्याची माहिती मिळते। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याच्या विरोधात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कामकाज ठप्प करण्यात आलं। या प्रकरणी सहकार विभाग ॲक्शन मोडवरती आला असून सलग 3 दिवसांच्या बाजार समित्या बंद राहिल्यास परवाने रद्द केले जाणार आहेत। जालन्यातील अंबड पैठण महामार्गावरती टायर जाळून धनगर समाजानं रास्ता रोको केला। गोपीचंद पडळकरांवरती झालेल्या चप्पल फेकीचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं। गोपीचंद पडळकर यांच्यावरील चप्पल फेकीचे जालना जिल्ह्यात पडसाद दिसून आले। जालना परभणी महामार्गावरती उतरत धनगर बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली। परतूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये धनगर बांधवांकडून बंदची घोषणा देण्यात आली। गोपीचंद पडळकर यांच्यावरती झालेल्या चप्पल फेकीचे पडसाद बुलढाण्यात देखील दिसले। सिंदखेड राजा इथे धनगर समाजानं रास्ता रोको करत हल्ल्याचा निषेध केला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस हिवाळी अधिवेशनावरती हल्लाबोल मोर्चा काढणार असल्याची माहिती आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली। मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरती जात नाहीत, कारण फक्त उद्योगपती मोठा व्हावा ही सरकारची इच्छा असल्याची टीका त्यांनी केली। न्यायमूर्ती शिंदे समितीच्या आढावा बैठकीत जात नोंदींच्या पुराव्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळते। यावेळी पुणे विभागातील 5 जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला आणि या कुणबी जातींच्या नोंदींची आकडेवारी तुर्तास जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे। जीवघेणी वाहतूक कोंडी आणि प्रलंबित उड्डाणपुलाच्या प्रश्नावरती लक्ष वेधून घेण्यासाठी कात्रज विकास आघाडीनं अनोखं आंदोलन केलं। हातात संदेश असलेला बोर्ड घेऊन प्रतिकात्मक यमराजाची खऱ्याखुऱ्या रेड्यावरती असलेली स्वारी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती। तारापूर एमआयडीसीतील कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे आक्रमक झालेल्या स्थानिकांनी थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरलं। प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवरती कारवाईची मागणी करण्यात आली। नंदुरबारचे दिव्यांग पावरा यांची बातमी प्रसारित झाल्यानंतर आता दानशूर व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसून येत आहेत। त्यांच्यासाठी व्हीलचेअर, दिव्यांग काठी आणि उबदार कपडे देण्यात आलेत। दुसरीकडे शासनाकडून मदत होत नसल्यानं नाराजी देखील व्यक्त करण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांची 4थ्या टप्प्यातील समारोप सभा बीड जिल्ह्यात होणार आहे। 12 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील बोरी सावरगाव इथे 145 एकरावरती होणाऱ्या सभेची मराठा समाज बांधवांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस तसंच परिवहन आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 दिवसीय कार्यशाळा संपन्न करण्यात आली। या कार्यशाळेमध्ये शिक्षण विभागातील बसमधील परिवहन व्यवस्था, शिक्षकांना पोक्सो कायद्याची माहिती, स्कूल बस विषयी नियमांची माहिती देण्यात आली। भाषिक मर्यादांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या कोलाम समाजातील 2,500 विद्यार्थ्यांसाठी यवतमाळच्या घाटंजी येथे कोलामी भाषाकोशाचं अनावरण करण्यात आलं आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास गरजांचा विचार करून या राईस फाउंडेशननं या भाषाकोशाची निर्मिती केली। एसटी चालवताना चालकांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे। एसटी चालवताना मोबाईल कंडक्टरकडे जमा करावा असे आदेश देण्यात आले। दुसरीकडे या आदेशानं एसटी चालकांमध्ये मात्र नाराजी व्यक्त होतीये। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाचं वाचन करत या जनसंवाद यात्रेची सुरुवात झाली। संकट मोचक यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काही विशेष प्रयत्न केल्याचं दिसत नसल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी महाजनांवरती टीका केली। सगळीकडे मध्यस्थीसाठी पुढे करणारे महाजन या प्रश्नांवरती तोडगा काढताना दिसत नसल्याची टीका खडसेंनी केली। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव बुद्रुकमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावरती दूध ओतून सरकारचा निषेध केला। दुधाला फक्त 23 रुपये भाव मिळतो, तो 40 रुपये व्हावा अशी त्यांची मागणी आहे। अधिवेशनात हा मुद्दा मांडला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यात आलंय आणि त्या सोडण्यात आलेल्या पाण्याची आवक बंद झाली आहे। 8.7 टीएमसी पैकी 5.62 टीएमसी पाणी आल्यानं धरणाची पाणी पातळी 60% वाढली असून एकूण पाणीसाठा 45% वरती गेलाय।
सांगली जिल्ह्यातील ऊस दराच्या तिढ्यावरून जयंत पाटील आणि राजू शेट्टींमध्ये वाकयुद्ध सुरू झालं। ऊस दराच्या आंदोलनात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आमची नावं घेतली जातात अशी टीका जयंत पाटलांनी केली होती। त्यावरती जयंत पाटलांचं नाव घेऊन चर्चेत येण्याएवढी माझी अधोगती झालेली नाही असा टोला राजू शेट्टींनी लगावला। जळगावच्या बोदवड तालुक्यात अवकाळी पावसानं कपाशीवरती बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला। या कापसाला खासगी व्यापाऱ्यांकडून फक्त 2000 रुपयांचा भाव मिळतोय। या पैशातून कापूस वेचणीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। कोपरगाव शहरातील शासनाच्या जागेत सुरू असलेल्या नवीन बांधकामाविरोधात गेल्या 5 दिवसांपासून बाळासाहेब जाधव यांचं तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू होतं आणि हे बांधकाम 15 दिवसात काढण्याचं लेखी आश्वासन नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं। शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, विमा आणि पेन्शन लागू करण्यात यावी यासोबतच इतर मागण्यांसाठी मालेगावात अंगणवाडी महिला कर्मचारी रस्त्यावरती उतरल्या। यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयावरती मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला। जीएसटी बुडवणाऱ्या डाळ व्यापाऱ्यांवरती कारवाई न करण्यासाठी कनिष्ठ अधिकाऱ्यांवरती दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। मात्र या दबावाला न जुमानता चेतन सिंग राजपूत यांनी थेट हायकोर्टाचा दरवाजा ठोठावलाय। त्यावरती 12 दिवसात जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश हायकोर्टानं वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत। जुन्नरच्या वारुळवाडीमध्ये कुत्र्याची शिकार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला। मात्र अद्यापही हा बिबट्या जेरबंद होत नसल्यानं युद्धपातळीवरती त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। या बिबट्याला शोधण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाते। छत्रपती संभाजीनगर विद्यापीठात या आठवड्यात एमपीएससी, नेट, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा होत आहेत। त्यामुळे विधी, शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र शाखेच्या परीक्षा 12 ऐवजी 19 डिसेंबरपासून तर अभियांत्रिकीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार 12 डिसेंबरपासूनच घेण्यात येणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावरती खंडाळा गावात उसानं भरलेला ट्रक उलटल्यामुळे एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले। अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत या तिघांना ट्रक खालून बाहेर काढलं। नांदेडच्या सिडकोमध्ये सराफा व्यापाऱ्याची बॅग घेऊन पळणाऱ्याला ओडिशातून अटक करण्यात आली। आरोपीकडून 4,23,000चे दागिने जप्त करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा न्यायालयामध्ये लोक अदालत आयोजित करण्यात आली। यामध्ये जिल्हा न्यायालयानं 14 अवैध ढाब्यांसह 50 आरोपींविरोधात केलेल्या कारवाया निकाली काढत त्यांना 4,56,000चा दंड ठोठावलाय। श्रीरामपूर तालुक्यातील संगमनेर नेवासा रोड तसंच शहरातून शनी शिंगणापूरला जाणाऱ्या बेलापूर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात येत आहे। रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येणार असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागानं अतिक्रमण मोहीम हाती घेतली। अनेकदा नोटीस बजावून व्यावसायिकांनी अतिक्रमण न हटवल्यानं अखेर पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्यानं अतिक्रमण हटवण्यात येत आहे। जामनेरच्या शेंदुर्डीमध्ये शेतीच्या वादातून मुलांनीच पित्याची हत्या केल्याचं समोर आलंय। शेतात काम करत असलेल्या पित्यावरती फावड्यानं वार करत हत्या करण्यात आली। या प्रकरणी संशयित मुलाला पोलिसांनी अटक केली आहे। व्याजानं घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी एका व्यक्तीचं अकोल्यातून सिनेस्टाईल अपहरण केल्याचा प्रकार समोर आला। या व्यक्तीनं कशीबशी आपली सुटका करून घेत पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। गेल्या वर्षभरात कांद्याचं उत्पादन कमालीचं घटलंय। आता पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं कांद्याचं पीक शेतातच आडवं झालंय। परिणामी कांद्याची टंचाई कायम राहणार असून जून-जुलै या महिन्यात चांगला कांदा येण्याची शक्यता आहे। तोपर्यंत बाजारात कांद्याचे दर चढेच राहणार आहेत असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलाय। बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा भिजल्यानं शेकडो क्विंटल कांद्याला कोंब फुटले। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्यामुळे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। धाराशिव जिल्ह्यातील सलगच्या ढगाळ हवामानामुळे 1400 एकरावरील रेशीम शेती धोक्यात आली आहे। कमी पाण्यावरती कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेती सुरू केली। मात्र आता शेतकरी अडचणीत सापडलेत। धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा फटका इतर पिकांसोबत कोथिंबीरीला देखील बसलाय। कोथिंबीरीचे भाव निम्म्यावरती घसरलेत। 8 दिवसांपूर्वी 100 रुपयाला जाणारे कोथिंबीरीचे कॅरेट आता 50 रुपयाला देखील व्यापारी घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंतेत भर पडली आहे। जळगावातल्या शिरसोली इथे अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। योगेश अस्वार यांच्या फुलशेतीचं गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असून वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे फुलं सडून गेल्यानं अक्षरशः फुलं उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावरती आली। यात शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। अहमदनगरच्या पारनेर सांगवी सूर्या येथील विठ्ठल मंदिराजवळ 8 ते 10 गावांमधील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या परिसरातील फळपिकं, कांदा, भाजीपाला पिकं, द्राक्ष आणि केळी बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या। त्यामुळे सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी तसंच किमान 2 महिने चारा डेपो तातडीनं सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
महाराष्ट्रातील 42 तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. अशातच केंद्र सरकारचं पथक 13 ते 14 डिसेंबर दरम्यान दुष्काळी भागाची पाहणी करणार आहे. दुष्काळाचा फटका बसलेल्या 15 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यातील स्थितीची ते प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पथकाचं नेतृत्व कृषी विभागाच्या केंद्रीय सचिव प्रिया रंजन करणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झाले. मात्र या नुकसानीनंतर रब्बी हंगामासाठी बळीराजा पुन्हा तयारीला लागलाय. मात्र अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची रब्बीच्या पेरण्यापूर्वी मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होते. अहमदनगर जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांपैकी 10 साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरू केलेत. मात्र केंद्र सरकारच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिल्यानं जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 800 कोटी रुपयांचे खर्च करून उभे केलेले इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प बंद होणार आहेत. परिणामी याचा शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसणार आहे. इंदापुरात गोपीचंद पडळकर यांच्यावरती चप्पलफेक करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ओबीसी संघटनांनी केली. चप्पलफेकीच्या निषेधार्थ सोमवारी इंदापूर बंदची हाक देण्यात आली आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी नोंदींची संख्या कमी आढळल्यानं समितीनं नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर पथकाला फेर तपासणीचे निर्देश दिले. या फेर तपासणीत 2237 कुणबी नोंदी आढळल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आणि एकूण 11,38,000 पुरावे तपासले गेले. यात या नोंदी आढळून आल्या. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यातील धनगर समाज आक्रमक झाला. धुळे-सोलापूर महामार्गावरील जामखेड येथे धनगर बांधवांनी टायर जाळून रास्तारोको आंदोलन केलं आणि यावेळी धनगर बांधवांनी घोषणाबाजी करत कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा सोमवारी नागपूर विधान भवनावरती मोर्चा जाऊन धडकणार आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा, धानाला 1,000 बोनस द्यावा, हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्र सुरू करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. जळगाव महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे ठेकेदारांकडून कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोप केला आणि भोळे यांच्या नावानं गौरव पाटील नामक व्यक्ती ठेकेदारांकडून 3 ते 13% कमिशन वसूल करतोय. हा गौरव पाटील कोण आहे याचा खुलासा आमदारांनी करावा असं आवाहन त्यांनी केलं. सरकारमध्ये दहशतवाद्यांना मदत करणारी लोक बसली आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. महाराष्ट्रात 2 दिवसांपासून वातावरण तापलं असून दाऊदचे सोबती सरकारमध्ये बसले असल्याचा आरोप पटोलेंनी केला. एनआयए आणि एटीएसच्या कारवायांनंतर राज्य सरकार दहशतवादी कारवायांना मान्यता देणारं सरकार आहे का असा सवाल पटोले यांनी केला. ते अकोल्यात बोलत होते. जळगावातील पारोळा येथील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जळगावातील अजिंठा विश्रामगृहात पक्षप्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची देखील उपस्थिती होती. पुण्याच्या आळंदीमध्ये संजीवन सोहळ्याला 5 डिसेंबरपासून सुरुवात झाली. हा सोहळा सोमवारी 11 तारखेला संपन्न होणार असून त्यानिमित्तानं लाखोंच्या संख्येनं भाविक आळंदीत दाखल झालेत. वारकऱ्यांच्या पंक्तीला असणारी पत्रावळी बनवण्यासाठी अनेक हात गुंफलेत. जेवणाच्या ताटासारखी असणारी पत्रावळी बनवण्यासाठी प्रियांका द्रोण पत्रावळी कारखान्यात महिला कामगारांची लगबग सुरू आहे.